चांगले लोक परीक्षण करून स्वीकारतात, पारख करून घेतात, सांगोवांगीवर जात नाहीत. परंतु सांगोवांगीवर न जाता प्रयोगात आयुष्य दौडून शिकणार कसं? तेच प्रयोग पुन्हा करत बसलो तर कसं होईल? आणि म्हणून ज्यांना आता या दृष्टीने मिळवायचं नाहीये, जीवनात स्थिर व्हायला काही मिळवायचं नाहीये, त्यांनी पारख करून या गोष्टी पुढे द्यायच्या असतात. ही एक भूमिका आहे, शाश्वत भूमिका आहे. विवेक पाहिजे. ज्ञानाचा वापर कशा करता करायचा? शिकायचं कशाला? पोट भरायला. कुत्रे मांजरं शाळा कॉलेजमध्ये जात नाहीत. त्यांना जगायचं कसं ते आपोआप येतं. आणि पुष्कळ असेही असतात ते इतकी शिकू शकत नाहीत, पण ते मोठे होतात. आपल्या इथे अकोल्याला शरद गडाख आहेत कुलगुरू. ते राहुरी विद्यापीठाचे रजिस्ट्रार होते. ते सेवावृत्तीने एक काम करत असतात, लोकांना आपल्या पायावर उभं करणे, विशेष करून नव्या पिढीच्या लोकांना. हॉटेलमध्ये कब्बशा विकणारा एक पोरगा त्यांना भेटला, कब्बशा विसरणारा. त्याला त्यांनी विचारलं, अरे तू एवढा किशोर वयात आहेस, शिकत नाही का? तो म्हणे शिक्षण जमत नाही. मग काय कब्बशा विसरणार? तो म्हणाला, मला कब्बशा विसरणं आवडत नाही, पण करणार काय? दुसरं काही करता येत नाही, नोकरी कोण देणार? स्वतःचं काम का करत नाही? पैसा कुठे आहे? बरं काय करायचं तुला? त्यामुळे मी पानठेला चांगला चालवू शकतो. यांनी त्याला पानठेलीची सगळी सामुग्री मिळवून दिली. आणि पुढे 1 वर्ष सतत रोज त्याच्या पानठेल्यावर जायचे. तो हिशोब कसा ठेवतो, खरेदी विक्रीचा व्यवहार कसा करतो, हे सगळं नीट करतो की नाही, हे सगळं त्याला शिकवलं. आणि इथे येण्यापूर्वी ते राहुरीला होते, तेव्हा माझी त्यांची भेट झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तो आता 29 लाखाची प्रॉपर्टी करून बसलेला आहे. याचा अर्थ शिक्षण नको असा नाही आहे, शिक्षण पाहिजेच आहे. परंतु शिक्षण हे पोट भरण्याकरता नसतं. पोट भरणं हे धमकीवर अवलंबून असतं. रीडर्स डायजेस्टमध्ये एक गोष्ट वाचली. एका करोडपती माणसानी, अब्जपती माणसानी 100 वर्ष पूर्ण केली. पत्रकार त्याला भेटायला गेले. पत्रकारांशी गप्पा चालू असताना त्याचा सेक्रेटरी आला की महाराज तुम्ही पैसे द्यायचे कबूल केलेत दान म्हणून. तर ती मंडळी आली आहेत. तर ठीक आहे, चेकबुक आणा, मी सही करतो, घेऊन जा चेक. त्यांनी चेकबुक आणलं. सही करायच्या वेळेला यांनी आपल्या टेबलच्या ड्रॉवरमधून इंक पॅड काढलं, त्याच्यावर अंगठा दाबला आणि अंगठा केला चेकवर. पत्रकारांना धक्का बसला. ते म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, सही नाही करतायत? पण मला लिहिता वाचता येत नाही, मी शिकलो नाही. तुम्ही जर शिकला असतात तर काय झालं असतं? पण ते मला माहित आहे, सांगतो तुम्हाला. मी धंदा सुरू करण्यापूर्वी मी एका चर्चमध्ये घंटी वाजवायची नोकरी करत असे. आणि आमच्या बिशपने सर्क्युलर काढलं की चर्चमध्ये ज्याला नोकरी करायची आहे त्याला साक्षर असणं आवश्यक आहे. माझं वय 40 वर्ष होतं. मी बिशपला म्हटलं मी आता शिकू शकत नाही. तो म्हणे मग नोकरी सोड. गेली माझी नोकरी. परंतु काय करावं याच्या शोधात असताना माझ्या हे लक्षात आलं की ऑफिसमध्ये आपल्या कामाच्या जागेवर लोक कामात व्यस्त असतात, त्यांना कॉफी प्यायची सवय होते आहे, तलफ आली, सिगरेट प्यायची आहे, कोण देणार? का माझ्या लक्षात आलं? मला एकाने बोलावलं ऑफिसच्या खिडकीतून आणि म्हणे मला कॉफी आणून दे, तर मी तुला 1 पेन्स देईन. मी कॉफी दिली, त्यांनी मला 1 पेन्स दिली. तर माझ्या मनात कल्पना आली की हेच का पापड करावं, काहीतरी तर मिळेल. आणि हे करता करता मी इतका मोठा झालो. जर मी साक्षर झालो असतो तर मी चर्चमध्ये घंटी वाजवत राहिलो असतो. सारांश काय? शिक्षण पाहिजेच. आणि शिक्षणाचं एक बाय प्रॉडक्ट आपण स्वावलंबी होणे.
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मी आणि माझं कुटुंब यांचं पोषण मी करू शकतो, इतकं माझ्या बळावर कमवायची माझी ताकद आहे, हा विश्वास देणारं शिक्षण पाहिजेच. परंतु तो सर्वस्वी उद्देश नाही आहे शिक्षणाचा. शिक्षण हे मनुष्य बनण्याकरता आहे. आणि मनुष्य बनायचं म्हणजे मनुष्य आहोतच आपण, परंतु मनुष्य हे शरीराने आहोत. शरीराचा विचार केला तर मनुष्य आणि प्राणी यांच्यात काही फरक नाही. परंतु प्राणी जगत आणि मानवी जगत यांना समकक्ष कोणीही लेखत नाही आणि ते समकक्ष नाहीत. त्यांच्या जीवनात फरक आहे. आपण जन्माला येतो तर विचार करतो, कधी कधी वैतागाने विचार करतो मी जन्माला का आलो, आणि आकांक्षा बाळगतो मला काहीतरी करायचं आहे. तुला इतकं आयुष्य नेमून दिलेलं आहे याला आपण मानत नाही. आपण मृत्यूवर मात करायचा प्रयत्न करतो, भौतिक जगात अधिकाधिक संपन्न व्हायचा प्रयत्न करतो, आणि नुसतं जेवढंच नाही करत तर आपल्या संपन्नतेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना करून देणारा, जितका जास्त लोकांना करून देईल तितका तो चांगला, असं मानतात. जनावरांचं असं नसतं. ते मृत्यूवर मात वगैरे काय त्या भानगडीत पडत नाही, मरेपर्यंत जगतात. त्यांना माहित नाही जन्माला का आले आणि मरतात का. त्यांना एवढं माहित आहे मध्ये जगायचं असतं. शिक्षणाचा उद्देश माणूस हा माणुसकीने जगेल असा आहे. कारण माणसाला बुद्धी आहे आणि बुद्धी ही मोठे चमत्कार करते, चांगलेही करते वाईटही करते. बुद्धी असल्यामुळे मनुष्य भटकतो असंही होतं. देवाला दया आली एका गरीबाची आणि त्याच्या रस्त्यात त्यांनी पुरचुंडी ठेवली धनाची. तो चालत जाईल आता 200 पावलं तर त्याला दिसेल तो घेईल. निर्जन रस्ता, दुसरं कोणीच नाही, चोरही नाही कोणी लुटायला, त्याला मिळणार ते. पण हा सज्जन थोडा पुढे गेल्यावर त्याच्या मनात विचार आला, बुद्धीनी त्याला असं सुचवलं की डोळे बंद करून तू सरळ चालू शकतो का, प्रयोग करून पहा. आणि त्यांनी डोळे बंद केले, सरळ चालायच्या ऐवजी तिरपा गेला, पुरचुंडी ती राहिली रस्त्यात मागे. तर बुद्धी जसं चांगलं करू शकते तसं वाईटही करू शकते. नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. मनुष्याने अशी करणी केली पाहिजे की त्याचं जीवन हे आणखी पुढे गेलं पाहिजे. मानवत्व से अतिमानवत्व और अतिमानवत्व से देवत्व तक और उसके भी आगे. आपण म्हणतो तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. ही आपल्या जीवनाची प्रगती होत राहावी याकरता मनुष्य जन्म आहे, हे सगळे मानतात. ते असत सत म्हणणार नाहीत, मृत्यू अमृतत्व असं म्हणणार नाहीत, तमस आणि ज्योती म्हणणार नाहीत. पण जीवन हे माणसाचं असलं पाहिजे, याचा अर्थ जीवन हे उपयोगी झालं पाहिजे. शांतिनिकेतनात एक चित्रकार, चांगले चित्रकार झाले, प्रवीण होते खूप, आणि आता तिथून जायचं परत शिकून. मध्य प्रदेशातले होते. आपल्या गुरुकडे गेले, त्यांना वाकून नमस्कार केला, भावी वाटचालीसाठी आशीर्वाद मागितला. तर ते असं म्हणाले, गुरु की तू यशस्वी हो असा तुला मी आशीर्वाद देत नाही, कारण यश मिळवायला तुझा पुरुषार्थ जितका कारणीभूत आहे तितक्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सारखाच प्रयत्न करणारे सगळ्यांनाच यश लाभतं असं नाही. परंतु एक गोष्ट आशीर्वादात मी तुला देतो, तुझं जीवन हे सार्थक झालं पाहिजे. सक्सेसफुल झालाच तर फार चांगलं, करा. आता बक्षीस समारंभ झाला, तुम्हाला बक्षिसं मिळाली, आनंद आहे. आपल्या पुरुषार्थाची ती पावती आहे आणि पुढच्या पुरुषार्थाला प्रोत्साहन आहे.
पण ज्यांना नाही मिळालं त्यांच्याकरता काय? त्यांच्याकरता ही आडकाठी नाहीये. पुष्कळ गोष्टी जुळून याव्या लागतात तेव्हा यश मिळतं. 1857चे लोक आपल्या स्वातंत्र्ययुद्धात यशस्वी झाले नाहीत. 1947 साली आपण सगळे यशस्वी झालो. याचा अर्थ त्यांनी काही कमी पुरुषार्थ केला, कमी त्याग केला असं होत नाही. प्रत्येकाचा हातभार लागत लागत एक क्षण येतो, त्या क्षणी तिथे जो असतो तो यशाचा मानकरी होतो. तेही ठीकच आहे, त्याचाही मत्सर करायचा नसतो. परंतु तिथे नंबर नाही लागला म्हणून निराश नसतं व्हायचं. कारण यशाचा उपयोग काय? संत कबीर म्हणतात, ऊंचा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पथिकन को छाया नहीं, फल लागे अति दूर. खजुरात झाड, त्याची सावली काय पडणार, आणि फळं फार वर असतात आणि ती आपोआप खालीही पडत नाहीत नारळासारखी. तर कबीर म्हणतात या झाडाचा उपयोग काय? तसा मनुष्य खूप मोठा झाला, खूप मोठा झाला, खूप मोठा झाला, उपयोग काय? मोठा कोण? ज्याचा जास्तीत जास्त उपयोग इतरांना होतो. आपण असंच करतो ना. तुमचा पहिला नंबर आला, तुम्हाला तुमचं कौतुक होईल, झालंच पाहिजे, यू डिझर्व इट. परंतु तुम्ही आपल्या कुटुंबाला आणखी चांगलं केलं याच्यापेक्षा जास्त कौतुक होईल. तुम्ही आपलं गाव चांगलं केलं त्याही पेक्षा जास्त कौतुक येईल. लोक तुम्हाला निवडून वगैरे सुद्धा देतील, काही सांगता येत नाही. तुम्ही आपल्या राज्यासाठी चांगलं काम केलं, आणखी जास्त कौतुक होईल. देशासाठी काही केलं तुम्ही, तर तुमची जयंती पुण्यतिथी लोक साजरी करतील. आणि जर जगाकरता चांगलं करणारे तुम्ही असाल तर जगातले मोठमोठे लोक तुम्ही दिसल्यावर साष्टांग नमस्कार घालून चरणावर तुमच्या डोकं टेकवतील. तुमच्या आपलेपणाचा परीघ किती आहे आणि तुमच्या कर्तृत्वाच्या उपयोगाचा परीघ किती आहे याच्यावरही अवलंबून आहे. माणसाची ओळख त्यांनी होते. हे माणसाचं जीवन कसं जगायचं हे दाखवलं पाहिजे. इंग्रजांची शिक्षण पद्धती पसंत पडली नाही म्हणून ती सगळी नोकरी बिकरी सोडून ही शाळा सुरू करायचं काय कारण होतं अण्णासाहेबांना? माझ्या देशबांधवांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी मला पुन्हा सगळं मोडून पहिलेपासून सुरुवात करावी लागेल. करू. हे विद्यार्थ्यांना सांगणं नाही नुसतं, हे विद्यार्थ्यांना करून दाखवणं, जगून दाखवणं. कारण तुम्ही किती काही सांगा आणि काही वाचायला लावा, जे दिसेल तेच शिकतात. आपल्या इथे सगळ्या जगातल्या शिक्षण संस्था चांगला माणूस व्हायलाच सांगतात. सगळ्या पुस्तकांमध्ये जे वाचायला सांगतात, चांगला माणूस हो हेच वाचायला सांगतात. याच्या उलट कोणी सांगत नाही. चोरी कर अशी शिकवणारी एकही शाळा नाही, एकही कॉलेज नाही. स्मगलिंग कर एकही नाही. परंतु शाळा कॉलेज नसतानाही त्यांची संख्या वाढते. आणि इतक्या सगळ्या शाळा कॉलेजेस चांगलं शिकवणारे असूनही चांगला माणूस पाहायला मिळणे दिवसेंदिवस दुर्मिळ का होतं? तर जे सांगितलं जातं ते नाही शिकत लोक. जे दिसतं त्याचं अनुकरण करतात आणि जे दूर दिसतं त्याचं नाही करत. जे त्यांच्यासारखे लोक, त्यांच्यापेक्षा थोडे अधिक चांगले लोक, त्यांच्या जवळ असणारे लोक जसे असतील तसे लोक बनतात. संगतीने होतं. आमच्या एका संघाच्या अधिकाऱ्यांनी वर्गामध्ये, आमच्या शिक्षा वर्गामध्ये 11वीच्या मुलांना प्रश्न विचारला. नाईट हॅज मेनी स्टार्स, डे हॅज ओनली वन,
बट डे इज ब्रायटर दॅन नाईट. वाय? असं त्यांनी इंग्रजीतच विचारलं. तर उत्तर तर उघड आहे. ज्याला स्वयंप्रकाश आहे तोच प्रकाश देऊ शकतो. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, सूर्यामुळे उजेड असतो, तो स्वयंप्रकाशी आहे. चंद्रही उजेड देतो, पण सूर्याचा उजेड मिळतो 100% मिळतो तेव्हा पौर्णिमा असते, आणि तो मिळत नाही त्या दिवशी अमावास्या होते. त्या स्वतःचा उजेड नाही. आणि दुसरी गोष्ट की सूर्यापेक्षाही मोठे स्वयंप्रकाशी तारे पुष्कळ आहेत, पण सूर्यानंतर सगळ्यात जवळचा तारा अल्फा सेंटॉरी हा 30 प्रकाश वर्ष दूर आहे. तो प्रकाश निघेल 30 वर्षांनी इथे येऊन पोहोचेल. तो आपल्या काही कामाचा नाही. सूर्याचा प्रकाश 8.5 मिनिटात येतो. आणि म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समोर नित्य राहावं लागतं. नित्य राहावं लागतं म्हणून त्यांचं उदाहरण विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर असतं. 10-12 वर्षाची वय झाल्यानंतर मुलं घरी सांगतात, आई वडिलांनी काय सांगितलं नाही, असं नाही, आमच्या टीचरनी असं सांगितलं. हे स्थान असतं शिक्षकांचं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्या जीवनातून देणं ही भूमिका राहणारच आहे. आणि पुढे ती जास्त महत्वाची याच्याकरता होणार आहे की हे आणखीनही काही ठिकाणून मिळायचं, घरून मिळायचं, समाजातल्या वातावरणातून मिळायचं. परंतु आता दोघंही मिळवती झाल्यामुळे घरी मुलांकडे कमी लक्ष देतात, वेळ मिळत नाही. हातामध्ये मोबाईल आल्यामुळे घरात आल्यानंतर सगळे लोक खरंच भूक लागली असेल तर पोटात काही टाकून आपापला मोबाईल उघडून बसतात, एकमेकाशी बोलत सुद्धा नाही. समाजातल्या वातावरणात तर खूपच अनागोंदी माजलेली आहे असं दिसतं. तर हे सगळं नीट कसं होणार? इंग्रजांच्या राज्याच्या काळात 1857 नंतरच्या काळात भारतातल्या शिक्षण संस्थांनी ही भूमिका बजावली. पद्धती इंग्रजांची, पद्धती म्हणजे सिलेबस इंग्रजांचं, पॅटर्न इंग्रजांचा, परंतु शिकवणारा माणूस पक्का स्वदेशी. आणि त्याच्यामुळे त्या शिक्षण पद्धतीतून विवेकानंद आले, सुभाषबाबू आले, योगी अरविंद आले, गांधीजी आले, टिळक आले. त्या शिक्षण पद्धतीच्या वेळेला ज्या शिक्षकांनी त्यात शिक्षक म्हणून प्रवेश केला त्यांनी कटाक्षाने हे ठेवलं की मुलांसमोर सत्य आलं पाहिजे, मुलांसमोर मुलांच्या मनामध्ये स्वगौरव उत्पन्न झाला पाहिजे. त्याला जर जीवनात टिकायचं असेल, त्याला चांगलं काही करून दाखवायचं असेल, त्याचा पुरुषार्थ वाढायचा असेल तर त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढला पाहिजे. आम्ही हे करू शकतो, हे आमच्या रक्तात आहे, आमची ही कुलरीती आहे, आमच्या पूर्वजांनी सुद्धा हे करून दाखवलं आहे, असं त्याला कळलं पाहिजे. आणि आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा चांगली स्थिती माझी मी करून दाखवीन, माझ्या देशाची, माझ्या कुटुंबाची करून दाखवीन,